नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागात 2026 साली मेडिकल ऑफिसर म्हणजेच MO पदाच्या तब्बल 1440 जागांसाठी भरती जाहीर झाली आहेत. या भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये पदांची संख्या, पात्रता, अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा सरकारी भरतीच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आरोग्य विभाग MO भरती 2026ची संपूर्ण माहिती. आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट अ पदभरती सन 2025-26 स्वतंत्र निवड मंडळ यांचे हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक वैद्यकीय अधिकारी गट त्यानंतर संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य संस्थेमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. याच्या अर्ज भरण्यासाठी सूचना: उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांचा स्वसाक्षरीत प्रती अपलोड करणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. ही अर्जाची पूर्ण माहिती आहे. या PDF मध्ये तुम्ही अर्जाची माहिती बघून घ्या. मी PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर आपण पदसंख्या बघू. खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्याकडून 1440 पदासाठी जाहिरात देण्यात येत असून त्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. हे बघा पदसंख्या. इथं पूर्ण कॅटेगरी वाईज पदसंख्या आहे. 1440 पदसंख्या आहे. त्यानंतर बघा त्याचे विभाजन खालीलप्रमाणे दिले बघा. 1440 जागांचे विभाजन आहे. MBBS 766 आणि विशेष तज्ज्ञ 674, स्त्रीरोग तज्ज्ञ 167, बालरोग तज्ज्ञ 122, भूलतज्ज्ञ 340 आणि सर्जन 33, रक्तसंक्रमण अधिकारी 12 असं विभाजन केले त्यांनी. त्यानंतर दिव्यांगासाठी आरक्षणसुद्धा आहे. त्यानंतर वेतन श्रेणी बघा. 7वा वेतन आयोग वेतन स्तर S20 56,100 ते 1,77,500 नुसार वेतन अनुयत राहील. वयोमर्यादा इथं वयोमर्यादा दिली आहे. वयाच्या 45 वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवार आणि अनाथ उमेदवारांना वयाच्या 43 वर्षापर्यंत. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 बघा. मागासवर्गीयांना 43 आहे, मागासला 43 आहे. त्यानंतर कमाल, किमान आणि कमान, किमान 18 आणि कमाल 38 ते 43पर्यंत आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघा. वैद्यकीय अधिकारी MBBS पदासाठी संविधानिक विद्यापीठाची MBBS पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ते 1956 102ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अर्हता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी विशेष तज्ज्ञ पदासाठी संविधानिक विद्यापीठाची येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 102ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेले समान अर्हतेचा पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असे शैक्षणिक अर्हता आहेत बघा. हे बघा उमेदवारांना गुण देण्याची पद्धत अशी राहील बघा. पदवी परीक्षेच्या सर्व वर्षाच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी ही 50 गुण प्राप्त टक्क्याचे 50 गुणात परिवर्तन गुण. त्यानंतर पदव्युत्तर पदविका पदवी असलेल्यांचे 20 गुण. शासकीय सेवेतील कंत्राटी बंधनप्रतीत वैद्यकीय अधिकारी पदाचा अनुभव आदिवासी नक्षलग्रस्त आणि डोंगराळ क्षेत्रात केलेली प्रत्येकी 11 महिन्याच्या सेवेकरिता 10 गुण, तर बिगर आदिवासी बिगर नक्षलग्रस्त किंवा बिगर डोंगराळ क्षेत्रात केलेल्या 11 महिन्याच्या सेवेकरिता 5 गुण असे 30 गुण, एकूण 100 गुण राहील. त्यानंतर ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही पूर्ण PDF वाचून बघा एक वेळेस काय माहिती दिली आहे काय नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. एक अर्जाची माहिती द्यायची राहून गेलं. सकाळी 11 पासून ते 20 मार्च 2026 रात्री 11:19 हे बघा. स्वयं प्रमाणपत्र विहित शुल्क व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 पासून ते 20 मार्च 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत.